फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीने राहणार आहेत। विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच त्या बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार। सोबतच लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक गिफ्ट देणार। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार। अतिशय आनंदाची बातमी आहे। आत्ताच आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः आत्ताच माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 8 मार्चला हा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता हा जमा होणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणींच्या होणार आहे हे आपण बघणार आहोत, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स आता आलेले आहेत। संपूर्ण व्हिडिओ आपण इथं पाहणार आहोत। 3 नियम महत्त्वाचे इथं लागलेले आहेत। कोणते ते नियम असणार आहेत आपण पाहणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, सरसकट येणार का, काही मोजक्याच येणार आणि कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे हे पाहणार आहोत। परंतु अजून एकदा बघा, कोणाला वाटत असेल की ही योजना बंद झाली तर हे पहा। त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार। महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही, कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आला आहे तो आनंद हिरावून किंवा हिसकावून लक्षात घ्या, फेब्रुवारीचा हप्ता तारीख फिक्स झालेली आहे आणि कोणाला जर वाटत असेल की योजना बंद होणार का, तर अजिबात योजना बंद होणार नाही। मी परत एकदा सांगतोय, उशीर झाला आहे याचा अर्थ असा नाही की योजना बंद होणार आहे। कुणीही टेन्शन घेऊ नका, परंतु नियम समजून घ्या। मी परत एकदा सांगतोय, नियम समजून घ्या, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जे व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना 100% फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते येतील। आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा। जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या बहिणीचे, माझ्या काकीचे, माझ्या मामेचे, माझ्या मावशीचे पैसे बंद होऊ नये, तर हा व्हिडिओ त्यांना 100% शेअर करा। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे वितरण हे सुरू झालेलं आहे आणि त्या वितरणाची सुरुवात 8 मार्च ही स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी तारीख सांगितलेली आहे। तुम्ही तारीख सुद्धा बघू शकता। स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी तारीख सांगितलेली आहे। माध्यमांशी त्यांनी आत्ताच बोललेले आहेत, तर कुणीही टेन्शन घेऊ नका। काय करावयाचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय। 3 कामं, महत्त्वाची कामं जी तुम्हाला करायची आहेत आणि कोणत्या बँकेत होणार आहे ते बँकेचं नाव देखील मी तुम्हाला सांगणार आहे, कारण यादी आलेली आहे। सगळं काही डिटेलमध्ये आपण पाहणार। पहिल्यांदा आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो अर्ज पडताळणी सुरू आहे। अर्ज पडताळणी म्हणून अर्ज पडताळणी चालू असल्यामुळेच हा उशीर झालेला आहे। तर अर्ज पडताळणी चालू असल्या कारणानं उशीर होत आहे असं इथं आपल्याला दिसत आहे। काही तांत्रिक अडचणी सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत बँकेच्या साईडकडून। तर ज्या लाडक्या बहिणींचं अर्ज पडताळणी झालेली नाही त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे। पहा, 3 महत्त्वाचे कामं तुम्हाला करायचे आहेत। पहिलं काम म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढा। उत्पन्नाचा दाखला काढलेला असेल तर पटकन काढा, एका दिवसाचं काम आहे। उत्पन्नाचा दाखला तुम्ही तुमच्या तलाठी ऑफिसमधून किंवा तुमच्या इथून काढू शकताय। सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखला असेल तरच तुम्हाला तिथं हे येणार आहे। अर्ज पडताळणी झाल्याशिवाय तुमचं नाव यादीत येणार नाही। आणि तुम्ही म्हणाले अर्ज पडताळणी कुठे चालू आहे, तर बॅकएंडला अर्ज पडताळणी चालू आहे। तुमच्याकडे जरी कोणी आले नाही तरी तुमच्या
ट्रान्झॅक्शन्सवरून तुमच्या RTOकडून जो डेटा भेटतोय, जो रेशन कार्डकडून जो विभागाकडून जो डेटा भेटतोय, अन्न पुरवठा विभागाकडून, या सगळ्या विभागाकडून चेक करूनच तुमचं सगळं बँकेतले कुठले ट्रान्झॅक्शन्स असतील हे सगळं चेक करूनच तिथं ठरवलं जात आहे. कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या डिपार्टमेंटकडून माहिती घेतली जात आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त ज्याचं उत्पन्न झालेलं आहे त्याला आता इथून पुढे हप्ता येणार नाही. ज्यांनी 4 चाकी वाहन घेतलेलं आहे आता अलीकडच्या काळामध्ये त्यांनासुद्धा हे पैसे जे आहे ते मिळणार नाहीत. सोबत ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा अतिरिक्त दुसऱ्या कुठल्या योजनेचा जसं की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर तिला देखील हे पैसे येणार नाहीत. सोबत जर तुम्ही अजून कुठं सरकारी याच्यामध्ये जर कामाला जर लागले असतील, नवीनच आता ज्याला नोकरी लागली असेल, इन्कममध्ये वाढ झाली तर अचानकसुद्धा इथं पैसे मिळणार नाहीत. आता डॉक्युमेंटकडे वळूया परत एकदा. पहिला आनंद तुम्हाला सांगितलं की उत्पन्नाचा दाखला. दुसरं रेशन कार्ड. ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डची EKYC झालेली नाही त्यांना पैसे नाही. परत एकदा सांगतोय, रेशन कार्डची EKYC करून घ्या. जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर, जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर, जर तुम्हाला आनंदाचा शिधा पाहिजे असेल तर या 3 गोष्टी करा. कारण लाडक्या बहिणींनो पैसे हे वाटप सुरू होणार आहेत 8 मार्चच्या अगोदरच. मॅडमनी सांगितलं, तुम्ही जर नीट व्हिडिओ बघितला, परत एकदा व्हिडिओ बघा, मॅडमनी आधीच सांगितलं की संध्यापूर्व अगोदरच 8 मार्च दिनांच्या अगोदरच. आता कोणत्यात होणार आहे तर बघा, HDFC बँक, पोस्टाचं खातं, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये हे जे पैसे वितरणाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होणार आहे. आता कधी सुरुवात होणार आहे बघा, 7 तारखेपासून हे वितरणाला सुरुवात होणार आहे. 7-8 2 दिवस वाटप हा फेब्रुवारीचा हप्ता होणार आहे. सोबतच लगेच मार्चचं सुद्धा वाटप होणार आहे. तर तुम्हाला 2 प्रकारचे मेसेज इथं येणार आहेत. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं मी आत्ता तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. सोबतच तुम्हाला माझं एक सांगणं आहे की आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेत जे संलग्न केलेलं आहे का ते चेक करा. आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती सेम आहे का हे चेक करा. जर नसेल तर अवघड आहे. आधार कार्डवरची माहिती, पोस्टातल्या खात्याची माहिती सेम करा आणि ते आधार कार्ड अपडेट करून घ्या. दुसरं तर सांगितलंच तुम्हाला की रेशन कार्ड. हे 3 कामं जे लोक करतील त्यांना 100% पैसे येतील. आता कोणते जिल्हे आहेत तर बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या, सोलापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे सुरुवात होणार आहे. ठाणे आहे, रायगड आहे, मुंबई आहे, अशा लगेच वाटप हे तिथं एकदमच होणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हे एकदम पैसे मिळतील. कारण महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी ही सरकारकडून भेट असणार आहे. 2 हप्ते एकत्र हे येणार आहेत. लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती 3 मेसेज येणार आहेत. फेब्रुवारीचा हप्ता, मार्चचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळतील. आणि आनंदाचा शिधा, सोबत लाडक्या बहिणींना होळीसाठी साडी, हे सुद्धा सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. व्हॉट्सअपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा. त्यांनासुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की मिळायला पाहिजे तर. आणि तुमचे